बघा, लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणाबद्दल आयोगाचे एक प्रसिद्धीपत्रक आलेले आहे, जे की रेशिओ वाढ संदर्भात आहे. तर बघा, आयोगाचं काय म्हणणे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 स्पर्धा परीक्षेमधून भरावाच्या लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाच्या टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण 1:3 वरून 1:5 करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अभिवादने प्राप्त झाली आहेत. या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की आयोगामार्फत प्रस्तुत संवर्गाकरता दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा 2023च्या जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 10.2.5 मध्ये भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्गाचे सुमारे 3 पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील. अशा तऱ्हेने किमान गुणांची किमान सीमारेषा कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल, अशी तरतूद आहे. सदर तरतुदीमध्ये आता मुख्य परीक्षेनंतर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, म्हणजे आयोगानं रेशिओ वाढवलेला नाही. जो अगोदर 1:3 होता तोच 1:3 ठेवलेला आहे. 1:5 करण्याची मागणी होती आपली, मात्र आयोगाने ती मागणी मान्य केलेली नाही. कारण आयोगाचं म्हणणे आहे की मुख्य परीक्षेनंतर कुठल्याही याच्यामध्ये बदल करता येत नाही. कारण मागच्या वेळेस PSI 2020चं PSI आयोगाने क्वालिफाय केलं होतं, मात्र ॲडमध्ये तसं काही सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे आयोगाला तो निर्णय परत बदलावा लागला आणि परत आयोगाने फिजिकलचे मार्क पकडायला सुरुवात केली. आणि नवीन बदल हे बघा, कुठलेही बदल आयोग हे जी नवीन ॲड येत असते त्या नवीन ॲडनुसार ते बदल करत असतं. जी ॲड दिलेली आहे त्या ॲडमध्ये कुठलेही बदल केले जात नाहीत, ही सुद्धा आयोगाला सांगायचे आहे. तर आता हे नोटिफिकेशन आलेलं आहे. आज 27 मार्च आहे. 27 मार्च 24 म्हणजेच उद्या किंवा परवा 1-2 दिवसात क्लर्कचा आणि टॅक्स असिस्टंटचा रिझल्टही लागून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.